यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष समीर कदम यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी खारघर येथे सामाजिक उपक्रमात साजरा करण्यात आला। यावेळी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबिर, हाय मास्क, मोठे लाईट खांब लोकार्पण, गणपती मूर्ती मिरवणुकीचे वाहन ट्रॉली लोकार्पण व ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यावेळी माजी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, सहकारी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। आमच्या सगळ्यांचे एक युवा सहकारी, ज्यांचा खरं तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या 30 वर्षाचा संघर्ष आहे, अशा युवा कार्यकर्त्याचा अर्थात समीरजी कदम यांचा जन्मदिवस आहे आणि त्यामुळे अशा सामाजिक कार्यकर्त्याचा वाढदिवस हा समाजासाठी काहीतरी करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आपला असा वाटारा आमच्या सगळ्यांसाठीचा दिवस आहे। आणि म्हणून सकाळपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमांचं त्या ठिकाणी मालिका साकारली गेली, अनेक उपक्रम साकारले गेले। आमच्या मातृशक्तीला ताकद देण्यासाठीचे उपक्रम, युवा शक्तीला समोर आणण्यासाठीचे उपक्रम, आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ना काही करण्याचे उपक्रम हे त्या ठिकाणी साकारले गेले। आणि आता संध्याकाळी त्यांच्यावरती प्रेम करणारे अनेक हितचिंतक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळेजण उपस्थित झालो, त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाला गेल्या 30 वर्षाचा समीर कदम या व्यक्तिमत्वाविषयीचा जो अनुभव आहे तो सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला। म्हणजे एक सच्चा मित्र, एक दिलदार सहकारी, एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता, युवांच्या भावना जाणणारा युवा नेता आणि मला या समाजासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेतनं काम करणारा भारतीय जनता पार्टीचा एक खंदा सैनिक, की ज्यांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी 30 वर्ष त्या ठिकाणी संघर्ष केला। त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केलेला आहे आणि प्रत्येकाने त्यांना शुभेच्छा दिल्या की 30 वर्ष आपल्या या संघर्षाच्या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या संजनाताई कदम ज्या नगरसेविका राहिल्या, 5 वर्ष समीर कदमजींबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी जनसेवा करण्याचा त्या ठिकाणी यशस्वी प्रयत्न केला। त्यामुळे सगळ्या खारघर मधला जो काही भाग असेल, आमचा वास्तुविहारचा भाग असेल, स्पेगेटी घरकुल, आजूबाजूचा सगळा परिसर, या सगळ्या परिसराला परिवार म्हणून या सगळ्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे जनसामान्यांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं नेतृत्व म्हणजे समीर कदम असं वर्णन आज प्रत्येकाने या ठिकाणी केलं। मला वाटतं की आमचा सहकारी आज जनसेवेचं इतकं चांगलं काम करतोय आणि एक बूथचा कार्यकर्ता, झेंडे बांधणारा रस्त्यावरती एक कार्यकर्ता, ते भाजपचा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष, त्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाचा जिल्ह्याचा सरचिटणीस, एक युवा नेतृत्व म्हणून काम करता करता आज भाजपचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून वहिनी साहेबांना जो मिळालेला बहुमान, त्यानंतर मिळालेला सभापती, ही जबाबदारी मला वाटतं की जनतेच्या प्रेमाशिवाय घडू शकत नाही, जनतेची ताकद मागे असल्याशिवाय घडू शकत नाही। आणि त्यामुळे जनतेने जे भरभरून प्रेम त्यांना दिलं ते असंच अविरतपणे त्यांच्या पाठीशी कायम राहो याच आई जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना केलेल्या आहेत। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये समीर कदम नावाचं हे युवा नेतृत्व पनवेल महापालिकेच्या सभागृहात सुद्धा आपला आवाज बुलंद करताना आणि जनतेचे प्रश्न मांडताना आपल्याला दिसेल। वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या परिसरात राहणारे सगळे माझ्यावर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, आमची युवा पिढी असेल, हे सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी माझ्या प्रेमाखातर आले। मागच्या 3 तासापासून ते या ठिकाणी थांबलेले आहेत। या सगळ्यांचं खूप प्रेम मला आज या ठिकाणी मिळालं। मी सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो। आपण सर्व मीडियावाले या ठिकाणी मागच्या 3-4 तासापासून आता एवढा वेळ झालाय तरी आपण थांबलायत, आपले आभार मानतो। आणि आजच्या वाढदिवसानिमित्त आमच्या श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट असेल, त्याप्रमाणे वास्तुविहार वासी असतील, यांच्या माध्यमातून सकाळी स्वच्छता अभियान व त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। ते झाल्यानंतर या ठिकाणी आपण आज वास्तुविहार KS2 सोसायटीमध्ये मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं होतं। त्या मेडिकल कॅम्पमध्ये देखील मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहिले, त्यांनी या आरोग्य शिबिराचा चांगला फायदा घेतला। अशाच पद्धतीचे उपक्रम सातत्यानं माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित केले जात असतात आणि असेच कार्यक्रम सातत्यानं या ठिकाणी लोकांसाठी या पुढे देखील आयोजित करावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। या परिसरातील लोकांना वेगवेगळ्या सुविधा असतील त्या मिळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न असेल
आज आपण बघितलं या ठिकाणी पनवेलचे सम्राट आमदार सन्मान्य प्रशांतदादा असतील, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे बुलंद तोप विक्रांतजी असतील, त्याचप्रमाणे माझे राजकीय गुरु बाळासाहेब पाटील साहेब असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब असतील, त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले, त्यांनी या ठिकाणी शुभाशीर्वाद दिले, त्या सगळ्यांचं देखील मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आभार मानतो। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या लोकांना, आमच्या परिसराला काहीतरी एक वेगळी भेट त्या सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्कीच मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी असलेल्या गर्दीच्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या या प्रभागाच्या विकासासाठी विविध विकास कामं या ठिकाणी मला आणि माझ्या परिसराला मिळतील अशी अपेक्षा आहे। वाढदिवसानिमित्त मी त्या अपेक्षा व्यक्त करतोय। दोनही सन्मान्य आमदार साहेब असतील, त्यांनी आजचा हा परिसर सगळा बघितला, आजची सगळी गर्दी बघितली, या सगळ्यांच्या प्रेमा खातर ते या ठिकाणी निश्चित आम्हाला चांगलं सहकार्य करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय। आपण सगळेजण मोठ्या संख्येनं आलेल्या या सगळ्यांचं देखील मी पुनश्च एकदा आभार मानतो। आणि या ठिकाणचा आजचा हा दिवसभराचा चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी असणाऱ्या घरकुलमधील सोसायटीसाठी गणपतीची मूर्ती असेल, देवीची मूर्ती असेल, ती वाहण्यासाठी या ठिकाणी ट्रॉलीचं लोकार्पण केलं। त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये लागलेले हायमास्ट असतील त्याचं लोकार्पण केलं। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही भेटवस्तू आपल्याला देता येतील का त्या देखील आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि अशाच प्रकारे या विभागातल्या सगळ्यांचं प्रेम माझ्या पाठीशी सातत्यानं राहील आणि अशाच प्रकारे ते सातत्यानं माझ्या पाठीशी आशीर्वाद त्यांचे राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।